नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश आणि सौमित्र पोलीस स्टेशनला आलेले असतात. त्यावेळी इन्स्पेक्टर त्यांना म्हणतो, ऋषिकेश रणदिवे, काल रात्री आम्हाला जानकी रणदिवे गोडाऊनच्या बाहेर दिसल्या होत्या. आता हे ऐकून तर या दोघांनाही धक्काच बसतो, कारण ऋषिकेशला सुद्धा जानकी गोडाऊनच्या बाहेर गेली याची काही आयडिया नसते. तर पोलीस म्हणत असतो, त्यामुळे संशयाची सुई ही जानकी रणदिवेरच आलेली आहे. इकडे जानकी मास्क लावून हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती त्या रूममध्ये येते ज्या रूममध्ये ऐश्वर्याला ॲडमिट केलेलं असतं. आणि ती तिथे बसून ऐश्वर्याचा हात हातात धरून ती म्हणत असते, देवा काहीही कर, पण ऐश्वर्याला लवकरात लवकर बरं कर. त्याचवेळी आता मायाने तो सगळा मास्कमॅनचा लूक केलेला असतो आणि ती लांबूनच हे सगळं बघत असते. आणि त्यावेळी आता माया चाकू घेऊन पुढे येते आणि ती तिच्या मनामध्ये म्हणत असते, जर ऐश्वर्या वाचली तर मी नाही वाचणार. असं म्हणतच आता ती ऐश्वर्याला मारणार. त्याचवेळी जानकी तिला थांबवते. तर तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या झटापटीमध्ये आता जानकीला कळेल का की तो मास्कमॅन नक्की कोण आहे? तिला तो चेहरा पाहणं शक्य होईल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.